सकल मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याची महत्वाची घडामोड समोर आली आहे. न्यायमूर्ती अनंत बदर समितीनं ड आरक्षण वर्गीकरणासंदर्भातील अहवाल आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलाय. राज्यातील तब्बल 59 उपेक्षित जाती जमातींसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचं सांगितलं जाते. दरम्यान येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होऊन लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नेमकं या अहवालात काय आहे आणि समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या आंदोलनाला किती मोठं यश मिळालंय पाहूया. न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल आज माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. बांधवांनो, ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अबकड आरक्षण वर्गीकरणाचा लढा स्वतःसाठी स्वार्थी हेतूने न उभारता 59 जाती जमाती ज्या उपेक्षित आहेत त्यांच्यासाठी लढण्याचं धैर्य दाखवलं आणि कष्टातनं हा लढा लढवला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. राज्य सरकारने अनंत बदर समितीची निर्मिती केली आणि त्यांनी या अबकड आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात आपला अहवाल सादर करावा 59 जात जमातीचा. त्याप्रमाणे आजच्याच दिवशी माननीय राज्य सरकारचे सर्व प्रतिनिधी आणि माननीय मुख्यमंत्री यांना हा अहवाल अनंत बदर समितीच्या वतीनं आज सादर करण्यात आलेला आहे. माझी राज्य सरकारला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक हात जोडून विनंती आहे. या अबकड आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये अनेक तरुणांचं बलिदान गेलेलं आहे. अनेक कार्यकर्त्यांची संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी खूप प्रचंड असा मोठा त्याग केलेला आहे. घरादाराला मुकलेली आहेत. त्यांचे संसार उघडे पडलेले आहेत. हेतू एकच की समाजातल्या उपेक्षित घटकांना घटनेच्या प्रमाणे अबकड आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं. आणि त्याच्यातनं आज जी नाशिकची जी आमची मुलगी एक कलेक्टर झाली, जी MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये प्रथम आली, तशी जे उपेक्षित समाज आहे त्यांनाही न्याय मिळावा आणि त्यांच्यातही IAS IPS IFS अधिकारी निर्माण व्हावेत, क्लास 1 क्लास 2 अधिकारी निर्माण व्हावेत. हाच एक शुद्ध हेतू आणि फक्त आमच्याचसाठी आमच्याच समाजात व्हावेत असा हेतू अजिबात नाही. तर हा हेतू प्रत्येक कार्यकर्त्याने केलेल्या त्यागामध्ये लपलेला आहे आणि ही कष्टाने निर्माण केली चळवळ आहे आणि त्या चळवळीचं यश आज आम्हाला उघड डोळ्याने पाहायला मिळावं म्हणून आज या ठिकाणी समाजातल्या महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागाच्या ह्याच्यातनं उभं राहिलेल्या चळवळीचं आज कुठेतरी भलं होताना दिसत आहे. हा जो लढा आहे उपवर्गीकरणाचा, हा तळागाळातल्या कार्यकर्त्याचा आहे, चळवळीतल्या कार्यकर्त्याचा आहे, सामान्य कार्यकर्त्याचा आहे. ज्यांनी या उपवर्गीकरणासाठी बलिदान दिले त्यांचं आहे. त्यातीलच म्हटलं तर आमचे शंकर भाऊ हे ग्राउंड लेवलला जाऊन तळागाळात पूर्ण महाराष्ट्र ज्यांनी पिंजला, च्या उपवर्गीकरणासाठी कुठल्याही फोटोची अथवा कुठल्याही याची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे चळवळीचा लढा दिला. अनेक नेते घडवले, त्यांचाही सिंहाचा वाटा आहे या ठिकाणी. पण आज त्यांची तब्येत या ठिकाणी ठीक नाही आहे तब्येत त्यांची. ह्या सर्व चळवळीच्या ह्याच्यामधूनच आज त्यांना आमच्या पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचा सचिव म्हणून मी पण त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतःच्या तब्येतीची पण या ठिकाणी काळजी घ्यावी. आणि ज्याप्रमाणे उपवर्गीकरणाचा आज अहवाल जो सादर केलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे, तसंच आता हा एक पहिलं पाऊल आहे ते म्हणता येईल आपल्याला. पण यापुढेही मुख्यमंत्र्यांनी असेल किंवा सरकारने असेल या ठिकाणी याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला याचं फलित त्यांनी द्यावं आणि उपवर्गीकरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बऱ्याच राज्यामध्ये झालेलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये पण या ठिकाणी लवकरात लवकर उपवर्गीकरण करावं अशी आम्ही विनंती करतो. समाजाचा अंत पाहून त्यांनी, आणि ह्याच्यामध्ये फक्त एक मातंग समाजालाच हा न्याय मिळणार नाही की बाकीच्या 59 जातींना पण ह्या ठिकाणी न्याय मिळणार आहे उपवर्गीकरणाचा. तर सरकारलाही विनंती आहे की आमचा कुठं या ठिकाणी अंत न बघता, समाजाचा अंत न बघता लवकरात लवकर
त्याचा फायनल निकाल देऊन टाकावा असा आम्ही सरकारला या माध्यमातून मातंग समाजाच्या माध्यमातून विनंती करतो. आणि भाऊंनीच आता या ठिकाणी दिल्लीला आमचं जायचं नियोजन होतं. अण्णाभाऊंना भारतरत्न दिला पाहिजे आणि उपवर्गीकरणाचा विषय घेऊन दिल्लीमध्ये जे आंदोलन उपोषण होणार आहे त्यासाठी भाऊंचे आम्ही तिकीट काढलं होतं, पण अचानक भाऊंची तब्येत खालावली. मी या ईश्वरचरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर त्यांची तब्येत चांगली व्हावी आणि लहुजींचं बळ त्यांच्या अंगात यावं आणि भाऊ आमच्याबरोबर ती या ठिकाणी दिल्लीला विमानात बसून यावं अशी मी प्रार्थना करतो. दरम्यान येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या संदर्भात प्रांताध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ भाऊ पाटोळे, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष सुरेश भाऊ पाटोळे, पुणे शहर जिल्हा मातंग समाज सचिव दीपक भाऊ कसबे, ज्येष्ठ समाजसेवक शंकर भाऊ तलाखे आणि प्रमोद रसाळ यांनी ही माहिती दिली आहे.